प्रेक्षक नमस्कार. जो जो म्या जयाचा घेत लागुण तो तो म्या तया गुरु केला जाण. गुरु म्हणजे केवळ एक पद नाही, व्यक्ती नाही, एक नाव नाही, तर गुरु म्हणजे प्रत्येक अनुभवातून प्रकट होणारं ज्ञान, प्रत्येक गुणातनं फुलणारी एक शिकवण आणि जीवनाच्या प्रत्येक वळणावर आपल्याला जो दिशा प्रकाश दाखवतो तो म्हणजे गुरु. हे गुरुतत्व म्हणजे नेमकं काय हे शोधूयात आपण आजच्या या कार्यक्रमातून. आपण आज जिथे आहोत ते म्हणजे विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड सरांच्या MIT या विद्यापीठात, जिथे ज्ञान म्हणजे पूजा आहे, विज्ञान म्हणजे योग आहे आणि अध्यात्म म्हणजे आचरण आहे. या पवित्र वास्तूमध्ये जिथल्या प्रत्येक स्तंभांनी मूल्य पेलली आहेत, जिथे वास्तुरचना शांतीचा संदेश देते आणि जिथे विज्ञान आणि अध्यात्म एकत्र नांदत आहे, ते म्हणजे कराड सरांचं हे ज्ञान मंदिर. गुरुपौर्णिमेच्या आजच्या या विशेष भागात आपल्यासोबत आहेत निरूपणकार, व्याख्याते, कायम हसतमुख असणारं एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व डॉक्टर संजय उपाध्ये. गुरुजी नमस्कार. नमस्कार. गुरुजी म्हटलं तर चालेल की सर? नाही, गुरुजीच म्हणायला पाहिजे, सर नको. सर हा ब्रिटिशांनी दिलेला शब्द आहे. इन सर्व्हिस आय रिमेन असं त्याचा फुल फॉर्म आहे, SIR. आणि त्यामुळे जिथे जिथे ब्रिटिशांनी राज्य केलं तिथली सगळी जनता त्यांच्या सर्व्हिसमध्ये आहे अशा दृष्टिकोनातून तो सर तयार झाला. त्यामुळे भारतीय परंपरेचा विचार केला आणि आता 75 वर्ष ह्याच्याही वर झालं स्वातंत्र्य मिळून. गुरुजीच जास्त चांगलं आहे. गुरुजी नमस्कार. नमस्कार. गुरुपौर्णिमा म्हणजे केवळ गुरुचं पूजन नाही, केवळ ती एक भावना नाही, तर आपल्याकडे तिला एक परंपरा आहे. तर ह्याच्याविषयी काय सांगाल? मुळामध्ये गुरु परंपरा ही जी संकल्पना आहे ती सुरू होते ती तुमच्या जन्मानंतर लगेच. कारण पहिली गुरु जी आहे तुमची ती आईच आहे तुमची. त्यामुळे तुम्हाला बोलता येत नाही पण ऐकू येत आहे, ही जी स्थिती आहे मुलांची जन्मल्यानंतरची, तेवढ्या कालावधीमध्ये तुमच्याशी जी संवाद साधू शकते तो पहिला गुरु आहे आणि तो आई आहे. त्यामुळे आपल्या परंपरेप्रमाणे पहिल्यांदा मातृदेवो भव, मग पितृदेवो भव, वडिलांचा आधार म्हणून, मग आचार्य देवो भव. गुरु जो येतो तो तिसऱ्या स्थानावरती येतो. घराच्या उंबरट्याच्या बाहेर पाऊल टाकलं की गुरु सुरू झाला. घरामध्ये आई वडीलच गुरु आहेत किती झालं तरी. आणि अतिथी देवो भव, जो बाहेरून आत येतो, तिथी न सांगता येतो, तो देव असं म्हटलेलं आहे. जो ठरवून येतो तो देव नाही. जो तिथी न सांगता अचानक समोर पाहुणा म्हणून उभा राहिला तर त्याला अतिथी म्हणतात. त्यामुळे भारतीय परंपरेमध्ये गुरु मानण्याची जी क्रिया आहे ती स्वाभाविक आहे. त्याला असं काही विशेष रूप देण्याची क्रिया जी आहे ती नंतर घडली, पण घरामधनं तर ते आईच्या माध्यमातून पहिलं बोलणं सुद्धा आईच्या माध्यमातून असेल तर तीच पहिली गुरु आहे. बाकी ही जी आत्ताची गुरु परंपरा जी आहे, कोणाकडनं तरी ज्ञान घेणं आणि कोणीतरी ज्ञान देण्याची क्रिया, तर त्यामुळे महर्षी व्यासांनी गणपतीला सगळं ज्ञान दिलं आणि गणपतीने ते लिहून घेतलं. तर अलीकडच्या कॉलेजेसमध्ये आपण नोट्स काढा असं जर म्हटलो, ते नोट्स काढा म्हणजे काय, तर व्यास आणि गणपतीचीच रचना आहे की व्यासाने सांगितलं आणि गणपतीने लिहून घेतलं. आणि त्यामुळे व्यास या शब्दाचाही अर्थ जो आहे तो वर्तुळ मध्यातून गेलेली दोन्ही परिघांना टेकणारी रेषा. सो ते सगळंच व्याप्त व्यास जो आहे तो. आणि म्हणून व्यासोच्छिष्टम जगत सर्वम असं म्हटलेलं आहे की उच्छिष्ट म्हणजे बोललेलं. तर व्यास जे जे बोलले तेच जगामध्ये आहे आणि व्यास जे बोलले नाही ते जगात नाही, किंवा जगात जे नाही ते व्यास बोललेच नाही. तर मला असं वाटतं की हे श्रद्धापूर्वक शिकून घेण्याची जी प्रक्रिया आहे ती आपल्या परंपरेमध्ये, इट्स नॉट अ लेक्चर. हे कुठच्याही प्रकारचं असं लेक्चर दिलं आहे, स्पीच दिलं आहे असं गुरु शिष्य संवादाचं स्वरूप नाही. आणि त्यामुळे त्याला खूप महत्त्व आहे. अर्थात आपण कोणावरती राज्य न केल्यामुळे जगामध्ये ही परंपरा त्या प्रमाणात बाहेर गेली नाही. त्यामुळे कोणीतरी बाहेरून आले, गुरु शब्दाचा अर्थ बघितला, मग त्यांनी मॅनेजमेंट गुरु, हा गुरु, तो गुरु, ते अगदी लव गुरुपर्यंत असे सगळे प्रकार निर्माण झाले. त्याच प्रश्नाकडे मी येत होते की सर आज गुरु नेमके किती असावेत? कारण की सगळीकडनंच आपल्याला ज्ञान होतं, पण नेमका गुरु कोण ठरवायचा आणि तो म्हणजे किती असावेत? गुरु हा व्यक्तिरूपात असतो, प्रतिमेच्या स्वरूपातही असतो. तो तत्वाचा मुद्दा आहे. हे गुरु नावाचं एक तत्व आहे. त्यामुळे कोणाकडनं कुठच्याही क्षणाला तुम्ही शिकत असता त्यावेळेला न कळत का होईना तिथे गुरु आणि शिष्य हे नातं आपोआपच तयार होतं. त्याच्यासाठी काही मुद्दाम सदैव गुरु समोर हवा असं नाही. आणि त्यामुळे तुमचं शिक्षण घेण्याची इच्छा
याच्यावरती तुमचं शिष्यत्व अवलंबून आहे. बरोबर. आणि एक लक्षात घ्या की गुरु जो आहे तो शिष्याच्या पोटी जन्माला येतो. आपण जे समजतो की शिष्य गुरुच्या पोटी, तर तसं नाही आहे. म्हणजे काय नेमकं तुम्हाला सांगतो की जोपर्यंत शिष्य गुरु मानत नाही तोपर्यंत तो शिष्य होत नाही. आणि तो शिष्य झाल्याशिवाय गुरु अस्तित्वात येऊ शकत नाही. एक साधं उदाहरण सांगतो की एखादा माणूस म्हणाला की मी कुंभार आहे, तर तो कुंभार आहे हे नुसतं तो सांगून सिद्ध होत नाही. मग त्याने मडकं हातात धरलं आणि मग म्हणाला की हा कुंभ माझ्या हातात आहे मातीचा, मी कुंभार आहे, तरी सुद्धा तो कुंभार सिद्ध होत नाही. त्या माणसाला मला चाकावर बसलेला असताना तो असा आतून हात फिरून बाहेरून थापट्या मारून ते कुंभ तयार करतो आहे असं जेव्हा समोर दिसतं आणि ते करत असताना तो जेव्हा म्हणतो की मी कुंभार आहे, तेव्हाच तो कुंभार सिद्ध होतो. याचा अर्थ असा आहे की जिवंत माणसाला कर्म केल्याशिवाय सिद्ध होता येत नाही. पण नुसतंच जर एखादं माठ किंवा कुंभ ठेवला असेल तर तो कुंभ निर्जीव आहे. तरी निर्जीव असला तरी तो मात्र सांगत असतो की कुंभार आहे, ज्याची मी आहे कुंभार आहे. त्यामुळे गुरुच्या रचनेमध्ये अलीकडच्या काळामध्ये काय झालंय, व्यक्तिसापेक्ष जास्त महत्व झालंय. त्यामुळे मला नेहमी हा प्रश्न पडतो की जो कोणी म्हणाले की हे मोठे गुरु आहेत, यांचे 1000 शिष्य आहेत, तर मला प्रश्न पडतो की मग पहिला अजून काय करतोय तिकडे, तो शहाणा निघाला. तर गुरुजवळ शहाणं होऊन इनडिपेंडंट होण्याची क्रिया. आउट डिपेंडंट आहे तोपर्यंत गुरु आहे, इनडिपेंडंट झाला की गुरु गेला पाहिजे. कारण भारतीय गुरुतत्वाचा हा मूळ मुद्दा आहे. म्हणून लहानपणापासून 12 वर्ष गुरुगृही जायचं. या गुरुगृही का, तर त्याची शिष्याची मानसिकता, शिष्याची बौद्धिक कुवत, शिष्याची शारीरिक कुवत, शिष्याचं श्रद्धा किती आहे, त्याचं कौटुंबिक परिवाराची रचना काय आहे, हे सगळं त्या 12 वर्षामध्ये गुरुच्या लक्षात. बरोबर. आणि मग गुरु त्याला हळूहळू त्याच्या त्या पद्धतीनं कस्टमाइज आहे. तसं पाहायला गेलं तर गुरुकुल ही संकल्पना जी आहे ती, आता तसं जग बदलते तसं ते शिल्लक राहिलेलं नाही. ते शिल्लक राहिलं नाही एकतर. आणि दुसरं दुर्दैवाचं असं आहे की आमच्या देशामधल्याच काही इंटलेक्च्युअल लोकांनी या भारतीय संस्कृतीतल्या या अत्यंत महत्त्वाच्या परंपरेला त्याचं मूल्य कमी होईल अशा पद्धतीचं बोलणं, अशा पद्धतीची साहित्य निर्मिती, असं सगळं केल्यामुळे जसं शिकत गेला माणूस तसा नास्तिक होत गेला. त्याचा परिणाम आहे. पण शेवटी गुरुला पर्याय नाही, हे तितकंच सत्य आहे. आपल्या महाभारत, रामायण असेल, वेद, उपनिषद ह्याच्यामध्ये सगळ्या संतांनी गुरुचं महात्म्य सांगितलंय. तर गुरु साध्य आहे की साधन आहे? 2 गोष्टी आहेत. गुरु हे साधन आहे. साध्य जे आहे ते वेगळं आहे, ते ज्ञानाच्या स्वरूपात आहे. त्या ज्ञानाच्या स्वरूपामध्ये जाण्यासाठी म्हणून तुम्हाला जो बरोबर घेऊन जातो आहे तो गुरु आहे. त्यामुळे मला गुरु हवा असेल तर ते व्यक्तिसापेक्ष झालं. मला तत्व हवं असेल तर गुरुच्या पलीकडे असणार आहे, ते गुरुच्या नंतर दिसणार आहे. आणि त्यामुळे साधन आहे, ते साध्य असू शकत नाही. पैशासारखंच आहे ते, की पैसा हे साधन आहे, पैसा हे साध्य नाही. आणि त्यामुळे एक शेठजी होता आणि नोटा मोजून मोजून कंटाळला आणि मग कंटाळा म्हणून देवळात गेला आणि जप करायला लागला. तर तो देवळातला परमेश्वर हसला गाभाऱ्यातला. तर हा म्हणाला, तू हसतोस का? म्हणाला, अरे तुझं मोजणं नाही थांबलं, तू आधी नोटा मोजत होता, आता मणी मोजायला लागलास. मोजणं जेव्हा थांबेल ना तेव्हा तुला ज्ञान होईल, तोपर्यंत होणार नाही. जे अगणित आहे गुरुचं, तो अगणित आहे, त्याला गणितात नाही पकडता येत, ते अगणितामध्येच बघायला लागतं. आहे त्यामुळे मी म्हणतो असं की गुरुच्याकडनं ज्ञान घेतल्यानंतर गुरुला सोडता आलं पाहिजे. संत जनाबाईचं उदाहरण घेऊ. संत जनाबाईंनी नामदेवांना गुरु केलं, संत नामदेवांना. पण संत नामदेवांना गुरु केल्यानंतर बघा बीजगणितात कसं असतं, A=B, B=C. मग बी कॉमन फॅक्टर आला म्हणून त्याला काढून टाकून A=C हे करतं की नाही. हीच प्रक्रिया गुरु तत्वामध्ये आहे. गुरुचं संधान परमेश्वराबरोबर, कारण गुरु ब्रह्मा, गुरु विष्णू, गुरु देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म. त्यामुळे गुरु आणि परब्रह्म ह्याचं नातं आहे आणि गुरु आणि शिष्याचं नातं आहे. आता ह्या प्रक्रियेमध्ये गुरु, शिष्य आणि परब्रह्म ह्याच्यामध्ये गुरु हा कॉमन फॅक्टर होईल कालांतरानं आणि तो बाजूला जाईल आणि मग परब्रह्म म्हणजे परमेश्वर आणि शिष्य असं एकदम संपर्कात येतील. संत जनाबाईंच्या बाबतीमध्ये तेच घडलं की प्रत्यक्ष परमेश्वरच त्यांना जात्यावरती मदत करायला आला. याचा अर्थ नामदेव नाहीसा झाला तिकडनं. तर हे
लक्षात येणं महत्त्वाचं, साध्य आणि साधनामध्ये. नक्की. कारण ते तुम्ही मुद्दाम साधन करा असं नाही, पण ते आपोआप साधनेकडेच जातं. तुमच्या साधनेवर अवलंबून आहे ते साधन आहे की नाही. सर, आपल्याकडे संगीत म्हणजे कलेमध्ये नृत्य असेल ह्याच्यात गुरु परंपरा आहे, पण अकॅडमिक्समध्ये ती दिसून येत नाही. आजच्या पिढीला गुरु म्हणजे थोतांड वाटतं. तर ह्याच्याविषयी काय सांगा? काय आहे की इंग्रजांनी काय केलं आहे, इंग्रजांना ठाऊक आहे, इंग्रज अत्यंत ज्ञानी होते, कपटी होते. त्यामुळे ज्ञानी माणूस जेव्हा कपटी होतो ना, तेव्हा ही अडचण निर्माण होते. त्यांनी काय केलं, जे जे भारतीय आहे ते कमी दर्जाचं आहे, त्याच्या पाठीमागे काही शास्त्र नाही, त्याच्यात काही तथ्य नाही, अशी रचना केली. आणि त्यांनी जे जे युरोपियन आहे ते उत्तम आहे असं मांडायला सुरुवात केली. त्यामुळे जे जे युरोपियन आहेत ते उत्तम आहे असं तथ्य ब्रिटिशांनी मांडल्यामुळे, नेहमी लक्षात ठेवा प्रेक्षक हो, तथ्य आणि सत्य यात फरक आहे. तथ्याच्या आवरणाखाली सत्य दडवलं जातं आणि तसं भारताच्या बाबतीमध्ये घडलंय की तथ्याच्या खाली सत्य दडवल्यामुळे भारतीय परंपरेतलं जे शास्त्र आहे आता पुन्हा येत आहेत हळूहळू. जसजसे भारतीय माणसं बाहेर देशांमध्ये गेली आणि तिथे आता आपल्या परंपरेचे काही कार्यक्रम म्हणा, काही सण उत्सव म्हणा साजरे करतात, तेव्हा थोडं चिंतन केलं जातं. आणि आज जगामध्ये ज्या पद्धतीची युद्ध चालू आहेत त्या पार्श्वभूमीवर जर विचार केला तर तरुण मुलांचं गुरु या शब्दाकडे येण्याची क्रिया जी आहे ती हळूहळू सुरू होईल. कदाचित ते टी शर्ट आणि जीन्समध्ये असतील, पण ते येतील. ह्याचं कारण असं आहे की शेवटी तुम्हाला तिथे येऊन थांबावं लागते. आणि ते टीचिंग आणि प्रीचिंग या दोन्ही गोष्टी एकत्र आल्या की गुरु जन्माला येतो. नुसतं टीचिंग असेल तर तो प्रोफेसर झाला कॉलेजमधला, नुसतं प्रीचिंग असेल तर नुसता प्रवचनकार झाला. पण टीचिंग अँड प्रीचिंग टुगेदर दॅट इज गुरुकुल. आणि ते आमच्या इथे मुलांना कळणं अत्यंत आवश्यक आहे. इंग्रजांच्या शिक्षणामुळे हा मोठा घोळ झाला आहे. त्याला इन्क्विजिटिव्हनेस इंग्रजीमध्ये शब्द आहे, जिज्ञासा. गीतेमध्ये 4 प्रकारचे शिष्य सांगितले, आर्त, अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञानी. तर ज्ञानीच्या आधीचा कोण आहे तो जिज्ञासू आहे. अलीकडच्या काळात गुगलमुळे म्हणा, ब्रिटिशांनी दिलेल्या प्रशिक्षणामुळे म्हणा, घरातले जे पहिले 2 गुरु आहेत मातृदेवोभव आणि पितृदेवो, यांनाच कमी लेखायचं. कारण मला जास्त कळतं, ह्या भूमिकेमध्ये शिक्षण मानसिकता तयार करतं, म्हणून ते त्या तरुण मुलांना थोतांड वाटतं एक. आणि दुसरी गोष्ट, गुरु लोकांची पण चूक आहे. गुरुनी पण कधीतरी टी शर्ट आणि जीन्सवरती येऊन बोलायला हरकत नाही ना. त्याने अशा पद्धतीने गप्पा मारायला हरकत नाही. तुम्ही बोला तेच. शेवटी वेश आणि आवेश जरी महत्त्वाचा असला तरी तुम्ही तुमचं वेगळं पण सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहे. जसा की मी आता या मुलाखतीमध्ये, नाही तर मी ऑफिसच्या टेस्टमध्ये येऊ शकलो असतो. पण हे जे आहे आता सगळं हे काय आहे, वेश आणि आवेश. कारण मी ज्या गुरुतत्वाविषयी बोलणार आहे त्या गुरुतत्वाची एक अपेक्षा असते, तुमचा वेश काय असला पाहिजे, आणि त्यानुसार हे आहे. त्यामुळे तरुणांशी संधान बांधलं जात नाही एक. आणि मग नंतर जे 50शी नंतर हरलेली मंडळी जी आहेत व्यक्तिगत आयुष्यामध्ये, ती त्या गुरुच्या भजनी लागतात. आणि मग गुरुसुद्धा त्याला काय महत्त्व मिळतं असं गुरुला, ते त्यातून ते थोतांड तयार होतं. शहाणं करणं जे आहे ते सगळ्यात महत्त्वाचं. मी तुम्हाला एक गंमत सांगतो. आता आपण डॉक्टर विश्वनाथ कराड यांच्या कार्यालयामध्ये बसलेलो आहोत, वारकरी संप्रदाय. तर मी एका त्यांच्या कार्यक्रमामध्ये सगळे वारकरी समोर बसले होते आणि मी म्हटलं तर मी एक जादू करून दाखवतो स्टेजवर. आणि सगळ्या वारकऱ्यांपैकी दोघांना वरती बोलवलं. ते बुक्का लावतात ना, हां, तर तो तर मी काय केलं, एक बुक्का एका माणसाच्या असा मुठीवरती लावला इथे आणि दुसऱ्याला तिकडे लांब उभं केलं आणि त्याला म्हटलं आता असं असं चोळ, तो बुक्का घालवून टाक. त्याने बुक्का घालवला. म्हटलं आता गजर करा. आता बघा ह्याच्या हातावरचा जो बुक्का आहे तो त्याच्या आतमध्ये येईल मुठीच्या, असं सांगितलं. आणि मी तो तिकडे नेऊन दाखवला. त्यावेळी सगळे वारकरी एकदम ओरडले, रामकृष्ण हरी म्हणून, विठ्ठल असं जोरात ओरडले. आता इथे मी काय करायला हवं, नेहमी लक्षात ठेवा. इथे मी जर त्यांना वाटलेलं आश्चर्य तसंच आणखीन हवा टाकून मोठं करत गेलो ना तर मी चमत्कारी गुरु होऊ शकतो. दैवी शक्ती असलेला गुरु मी असू शकतो. पण मी तसं न करता मी त्यांना सांगितलं मी कसं केलं त्याचं शास्त्र तुम्हाला सांगतो. इथे शहाणं करणं आलं. समर्थ रामदास म्हणतात शहाणे करून सोडावे सगळे. मग मी त्यांना सांगितलं मी कसं केलं ते. आता तुम्हाला नाही सांगणार पण तिथे त्यांना वारकऱ्यांना सांगितलं कसं केलं ते. सो हे शहाणं करणं जे आहे ते जमलं की तो विद्यार्थी सुटला पाहिजे, डिटॅच झाला पाहिजे गुरुपासून, असं आहे. त्यामुळे तरुण मुलांनाही आकर्षित करता येईल. पण गुरुंनी स्वतःकडे अहंकार नाही घ्यायचा की मी शहाणा आहे म्हणून. त्यांनी देत राहायचं सतत.
गुरु आणि सद्गुरू याच्यातला फरक काय गुरुजी? गुरु आणि सद्गुरू, गुरु जो आहे तो कसब शिकवतो. कसब शिकवतो म्हणजे एखादं विषय आहे, तो धनुर्विद्या आहे समजा, ते धनुर्विद्या अर्जुनाला शिकवायची असेल तर द्रोणाचार्य त्याचे गुरु आहेत. पण धनुर्विद्या द्रोणाचार्यांनी शिकवून सुद्धा शेवटी घडलं काय नशिबामध्ये, गुरुच त्यांच्या विरोधात उभा राहिला. भीष्म पितामह द्रोण गुरुजना नतमस्तक मी ज्यांच्या चरणा, त्या चरणांच्या सुभग शेखरी वार कसा मी करू, असा प्रश्न अर्जुनाला पडला. तो अरी म्हणून समोर उभा राहिला, शत्रू म्हणून गुरु समोर उभा राहिला, पण कसब शिकवलेलं होतं. मग सब कोणी शिकवलं? नुसतं कसब मधला जो सब आहे ना, ते श्रीकृष्णाने शिकवलं. तुला धनुर्विद्या येते आहे, पण का लढायचं, कसं लढायचं नाही, का लढायचं याचं कारण श्रीकृष्णाने सांगितलं. गुरु आणि सद्गुरूमध्ये हा फरक आहे. जो गुरु आहे वो कसब सिखाता है और जो सद्गुरु है वो सब सिखाता है. वा, मस्त. आयुष्यात आपल्याला अनेक गुरु भेटतात, पण त्याच्यातला नेमका गुरु कोण आणि कसा करायचा हे करताना मनात आपल्या काय स्पष्ट असलं पाहिजे? तुम्हाला काय शिकायचं आहे त्याचं वर्तुळ स्पष्ट असलं पाहिजे. त्या वर्तुळाबाहेर जायची गोष्ट गुरुकडनं जर चर्चेमध्ये यायला लागली तर त्या गुरुला नमस्कार करायचा, संपर्कात राहायचं, पण त्याच्या प्रीचिंग म्हणजे प्रबोधनाच्या वर्तुळामध्ये शिरायचं नाही कालांतरानं. कारण आता समजा उदाहरण देतो आपण की मला गाणं शिकायचं, तर मी गाणं शिकायला गेलो तर मी राहतो कुठे, मग अमरावतीत राहतो. मग अमरावतीमध्ये आमचं जे घर आहे त्या गल्लीमध्ये एक काय कुलकर्णी मास्तर आहेत, ते गाणं शिकवतात. तर मी कुलकर्णी मास्तरांकडे गाणं शिकायला, मग मला सा कसा लावायचा, पलटे बिलटे त्यांनी मला सगळं शिकवलं. ते शिकवल्यानं माझा आवाज चांगल्यामुळे एका कार्यक्रमामध्ये मला एक मोठे प्रसिद्ध गायक तिथे भेटले. मग प्रसिद्ध गायकांनी माझं गाणं ऐकलं, तर छान गातोस बाळा, हां छान, मला तुला शिकवायची इच्छा आहे. आता इथे कुलकर्णी मास्तरांचं वर्तुळ आणि त्या गायकाचं वर्तुळ मोठं आहे, बरोबर. तर मला शिफ्ट व्हावं लागेल, तर पुढे जायचं असेल तर मी कुलकर्णी मास्तरांकडे सगळं शिकू शकत नाही. मी BCom होईन किंवा SSC होईन कुलकर्णी मास्तरांकडे, पण ग्रॅज्युएशनला मला दुसऱ्या कॉलेजात जावं लागेल. ग्रॅज्युएशन नंतर PG साठी मला पुन्हा वेगळं लागेल, PhD साठी मला पुन्हा गुरु बदलायला लागेल. तर हे वरच्या दिशेनं जाणारा जो प्रवास आहे, त्या प्रवासाचा हा मुद्दा आहे तुम्ही जो प्रश्न विचारलाय. गुरुची सेवा करणं म्हणजे नेमकं काय? दोन गोष्टी याच्यामध्ये. गुरुची सेवा करणं म्हणजे पूर्वीच्या काळी कसं आहे की गुरु हा वयस्कर आहे, पांढरी दाढी. तुम्ही कधी चित्र बघा की गुरुचं चित्र म्हटलं की तो पांढरी दाढी आहे. तर पांढरी दाढी आहे म्हटल्यानंतर गुरुच्या सेवेचे जे प्रकार आहेत, त्या सेवेच्या प्रकारामध्ये नवविधा भक्ती आहे, 9 पायऱ्यांनी सेवा आहे. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम वंदनम अर्चनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम, हे 9 भक्तीचे मार्ग सांगितलेले. त्यापैकी पहिलं श्रवण म्हणजे काय, ऐकणं. त्यामुळे गुरु समोर बसला की गुरु जे सांगतोय ते ऐकायला पाहिजे, श्रवण. तर श्रवणम कीर्तनम म्हणजे ते ऐकल्यानंतर तुम्ही बाहेर जाऊन मी ह्या गुरूंकडनं हे ऐकलं असं तिसऱ्याला सांगणं, तिथे तुमची उजळणी झाली. श्रवणम कीर्तनम. मग स्मरण, जे गुरुंनी सांगितलेलं आहे ते लक्षात ठेवायचं आहे. मग स्मरण झाल्यानंतर पादसेवनमचे 2 अर्थ आहेत. एक गुरुचं वय, गुरुचं वयस्कर असणं असं पाहिल्यानंतर गुरु झोपल्यानंतर त्याचे पाय थकलेले असतील वयोवृद्ध असल्यामुळे, म्हणून पादसेवनम म्हणून त्याचे पाय चुरून द्यायचे. ही त्याच्या पाठीमागची कल्पना आहे. आता दुसरा एक मुद्दा त्यातला असा आहे की त्याला आपण दृष्टांत म्हणू की पादसेवनमध्ये त्यांनी शिकवलेला जो विषय आहे गुरुने, त्याच्या मुळापर्यंत जायला हवं. म्हणजे तुम्ही बेसिक जे आहे त्या विषयाच्या पायापर्यंत गेलात. पाय म्हणजे पाय नव्हे, पाय म्हणजे फाउंडेशन. त्या विषयाच्या पायापर्यंत तुम्ही गेलात की तिथे पुन्हा पादसेवनम सुरू झालं. मग हे पहिले 4 प्रकार झाले, श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम. मग वंदनम, गुरु तुम्हाला कुठे बाहेर दिसले रस्त्यामध्ये तर तुम्ही जाऊन त्यांना वंदन करा. मग वंदनम अर्चनम म्हणजे काय, तर तुम्हाला कळले की गुरुशी गप्पा मारता गुरुला बाबा काही ह्या गोष्टी आवडतात केलेल्या, किंवा त्याला फळं आवडत असते तर त्यांना डाळिंब आवडतं, असं तुम्हाला माहिती आहे. पहिल्या प्रकारात 5 पायऱ्यांमधून तुमच्या लक्षात आलं आहे. आणि तुम्ही कुठेतरी गेलात आणि तुम्हाला ते दिसलं की अरे, तर ती गुरुची आवडती वस्तू तुम्हाला समोर दिसली की तुम्हाला गुरुची आठवण झाली पाहिजे. आणि वंदनम अर्चन म्हणजे त्याला तुम्ही ते भेट आणून देणं किंवा अशा पद्धतीनं वचन. वंदन वचनम दास्यम म्हणजे मग एक स्थिती अशी की तो म्हणेल ते
तिथे का म्हणून प्रश्न विचारायचा नाही. मग तुम्ही बेधडक या पद्धतीनं करा म्हणजे करा, तिथे चर्चा करायची नाही. आता ही गुरुची संकल्पना विविध पद्धती. आता विश्वधर्मी डॉक्टर विश्वनाथ कराड यांच्या 2009 साली मी MIT आलो. आल्या पहिल्या 4-5 महिन्यामध्येच नेदरलँड्सला कॉन्फरन्स होती आणि जवळजवळ 170 देशातले लोक एकत्र येणार होते आणि कराड सरांचं भाषण होतं, बीज भाषण, की नोट स्पीकर म्हणून कराड सर होते. पण त्याच वेळेला कराड सरांच्या गावी रामेश्वरमध्ये त्यांच्या प्राध्यापकांच्या आठवणींमध्ये अन्नपूर्णा सदन त्याचं उद्घाटन हे त्याच वेळेला आलं. मग त्यांनी मला तिकडे जायला सांगितलं. बरोबर, हा एक प्रकार बघा मला दिलेला प्रतिसाद की संजय तू जा माझ्याऐवजी. त्यामुळे कराड सरांना जो मान मिळाला तो सगळा मान मला नेदरलँड्समध्ये मिळाला तिकडे. आता आयुष्यामध्ये मी कधी लिमोझिनमध्ये बसलो नव्हतो. ती गाडी एअरपोर्टवरती न्यायला आली. हॉटेलमध्ये अकाचाका फ्लॅटच मला देण्यात आला होता बीज भाषणासाठी, कारण हा की नोट स्पीकर आहे म्हणून. आता कराड सरांनी ही माझी केलेली निवड ही कुठच्या तरी गुणवत्तेवरती असेल माझी निवड केली त्यावेळेला. आता हीच व्यक्ती मला गुरुकडे कसं बघता आलं पाहिजे, तर हीच व्यक्ती राजबागेमध्ये एक पाहुणे आले होते आणि मी सर आणि ते पाहुणे असते त्या यज्ञकुंडाच्या इथे उभे होतो. तुम्हाला माहिती आहे यज्ञकुंड. तिथे उभे असताना त्यांची निघायची वेळ झाली. त्यावेळेला तिथे एकही शिपाई बाजूला नव्हता, सिक्युरिटी नव्हती बाजूला आणि त्यांच्या गाडीला बोलवून घ्यायचं होतं, कारला त्यांच्या. आता मी तिथेच उभा राहिलो. तुमची कार कुठे असं सर त्यांना विचारत होते. त्यावेळेला सर मला म्हणाले, अरे शुंभासारखा उभा काय राहिला, त्यांनी गाडी घेऊन जा. इथे मी किती शिकलेला आहे काय आहे ह्यापेक्षा मी जाऊन त्यांची गाडी घेऊन येणं हे शिष्याला कळण्याची जी क्रिया आहे की मला ह्याच माणसाने मला नेदरलँड्सला पाठवलं होतं आणि हाच माणूस अधिकाराने म्हणतो जा गाडी घेऊन ये. तर इथे माझा अपमान झाला अशी भूमिका मी न घेणं हा प्रशिक्षणाचा मुद्दा. तुम्ही गुरुकडे कसं बघता. आणि म्हणून मला असं वाटतं की ह्या गुरु सद्गुरूच्या प्रक्रियेमध्ये उडी कशी मारायची हे गुरु शिकवेल, उडी कुठे मारायची ते सद्गुरू शिकवेल. त्यातला जो अहंकार जाण्याची क्रिया जी आहे इकडे कदाचित तुम्हाला जे शिकतं त्यातून अहंकार निर्माण होऊ शकतो, जसा अर्जुनाला झाला. म्हणून एकलव्याकडनं त्यांनी अंगठा मागून घेतला द्रोणाचार्याने, करेक्ट. पण त्याचंही गर्वहरण कोणी केलं तर त्यांनी श्रीकृष्णाने केलं. म्हणजे पुन्हा सद्गुरू आला. सो गुरुकडनं शिकलेल्या ज्ञानाचा गर्व शिष्याला झाल्याबरोबर सद्गुरूंनी त्याचं गर्वहरण करणं. युद्धामध्ये एकलव्य लढताना पाहिला अर्जुनाने. त्यांनी कृष्णाला विचारलं रथ चालवणाऱ्या की श्रीकृष्णा त्याचा अंगठा तर मागून घेतला होता द्रोणाचार्याने आणि हा कसा काय लढतोय. तर श्रीकृष्ण म्हणाला द्रोणाचार्यांनी एकलव्याच्या स्वप्नात जाऊन त्याला बिन अंगठ्यांची धनुर्विद्या शिकवली, असं कृष्णाचं उत्तर आहे. अर्जुनाला कळलं की मी जेवढं शिकलो त्याच्याही पलीकडे काहीतरी शिल्लक आहे आणि ही भावना शिष्यांच्या मनात निर्माण करणं हा ह्या सगळ्या व्यासपौर्णिमेचा हेतू हाच आहे की व्यासपौर्णिमा तुम्ही मन लावून श्रद्धेनं एकदा साजरी केली की पहिला मुद्दा काय, तो मनातला हव्यास काढून टाकायचा. हे हवं आहे, ते हवं आहे, ते हवं आहे, ते लोभीपणा गेला पाहिजे. ज्ञान हवं आहे बरोबर आहे, परंतु बाकीचं जगण्यासाठीचा जो आवश्यक भाग आहे. म्हणून हव्यास हा शब्द मराठीमध्ये की आणखीन काहीतरी सतत हवं या भूमिकेमध्ये न राहता सतत ज्ञान हवं आहे या भूमिकेत राहणं तो शिष्य. नक्कीच तुम्ही हव्यास शब्द वापरला आणि मग अशी अहंकाराबद्दल सांगितलं. तर आपल्या कधी कधी असं होतं की अंतर्मनातला गुरु काहीतरी म्हणजे अंतर्मन काहीतरी वेगळं सांगतंय. आपला गुरु जो असतो पारंपरिक गुरु त्याचं म्हणणं वेगळं आहे आणि आत्ता सोशल मीडिया आणि याच्यावरती डिजिटल गुरु म्हणता येईल त्याला, हे काहीतरी वेगळं सांगतंय. तर ह्याच्यामध्ये आजच्या पिढीचा गोंधळ होताना दिसतो. तर ह्याच्याविषयी काय सांगाल. एक लक्षात घ्या की सोशल मीडियावरनं कुठच्याही प्रकारचं ज्ञान दिलं जात असेल तर ते नुसतं ज्ञान नाही दिलं जात, अज्ञान पण दिलं जातं. तुम्ही काही करू शकता, त्यामुळे तुम्ही अज्ञानही करू शकता त्या ठिकाणी. त्यामुळे अज्ञानाचा प्रचार हा ओळखता येण्याचं काम तुम्हाला डिजिटल काही करत नाही, तो दुसरा माणूसच लागतो तुम्हाला. शेवटी तुम्ही अज्ञात त्या बाईचा आवाज ऐकतात ना, इकडं डावीकडे वळा, उजवीकडे वळा, उजवीकडून तिसरी बिल्डिंग, ती कारमध्ये आहे ना तुमचं GPS, तर ते तुम्हाला मार्ग दाखवतो येतो. तर मार्ग दाखवत असताना तुम्हाला निशंकपणे ऐकता येणं. डिजिटल शिक्षण घेतलेल्या मुलांना शंका जास्त तयार होत आहेत
आणि तिथे अडचण आहे. निशंक होण्याची क्रिया पाहिजे. जिज्ञासू व्हायच्याऐवजी ते शंकेखोर व्हायला लागले. त्यामुळे दे डोंट बिलीव्ह एनीबडी. त्यांचा विश्वासच नाही. आईवडिलांवरती विश्वास नाही, शिक्षकांवरती विश्वास नाही. कारण त्यांना असं वाटतं की जे यंत्र आम्हाला ज्ञान देते ते सर्वोच्च आहे. पण यंत्र ज्ञान देताना यंत्राच्या मागे बसलेला माणूस कपटी असू शकतो. तो तुम्हाला ज्ञान देतो, तो तुम्हाला इन्स्टिगेट करू शकतो. पण तुम्ही म्हणाल तिथे आलं म्हणजे बरोबर आहे. तेव्हा इंग्रजीतून सांगतो एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल आम्हाला की वेस्टर्नायझेशन डज नॉट मीन मॉडर्नायझेशन. पाश्चिमात्यांचं अनुकरण करणं म्हणजे आधुनिक होणं नव्हे. हे जे कोणी आता चुकून माकून जर ह्या चॅनलवरती तरुण पोरं ऐकत असाल तर लक्षात ठेवायचं. आणि दुसरं, माझा भाचा नेहमी म्हणतो मला की मामा, मेकनायझेशन इज नॉट सिव्हिलायझेशन. त्याचं तेही म्हणणं बरोबर आहे की यांत्रिकीकरण म्हणजे मी सिव्हिलाइज झालो अशी भूमिका घेऊन चालणार नाही. त्यामुळे तरुण मुलांना जो मुद्दा आहे तो हाच आहे की आता त्याच्यावरती किती लक्ष द्यायचं, किती स्मरणात ठेवायचं, किती विश्वास ठेवायचा, किती श्रद्धा ठेवायची, हे तुम्हाला जर कळत नसेल तर विचारा दुसऱ्यांना, तरच ते शक्य आहे. ज्ञानेश्वर माऊलींनी सुद्धा 18व्या अध्यायामध्ये भाष्यकारा ते वाट पुसतो असं म्हटलं. म्हणजे मी गीतेवरती निरूपण करतो, पण आधी जे भाष्यकार आहेत, शंकराचार्य आहेत, मध्वाचार्य आहेत, रामानुजाचार्य आहेत, वल्लभाचार्य आहेत, यांना वाट विचारत विचारत मी आता मला कळलेला अर्थ सांगतो. तर हे जे फिल्टर आहे तो फिल्टर तुम्हाला सोशल मीडिया देत नाही. त्यामुळे तो काहीतरी आले साईट ना ती फॅक्ट चेक करणारी की तुम्ही आता काय एआयने तर आणखीनच गोंधळ घातलाय. एआयने वाटेल ते करता येतं, लिटरली वाटेल ते करता येतं. तर मी सिगरेट पित नाही, पण तुम्ही माझा फोटो घेऊन एआयवरती गेलात आणि खाली लिहिलं की दिस मॅन इज स्मोकिंग, तर पुढच्या 15-20 सेकंदामध्ये तुम्हाला संजय उपाध्ये असे सिगरेट पिता असा व्हिडिओ येऊ शकतो. त्याच्यावरती विश्वास ठेवायचा की नाही, तिथे ज्ञान आहे. आता कंटेंटमधलं ज्ञानाचा मुद्दा गेला. आता कंटेंटवर विश्वास ठेवायचा का, इथे ज्ञान सुरू होतंय, त्याची काळजी घ्यायला पाहिजे. तुम्ही आता जे सांगितलं त्यालाच धरून मी पुढचा प्रश्न विचारते की तरुण पिढीला अध्यात्म हवंय, त्याच्यामध्ये रस आहे, पण ती ट्रेंड्स आणि टेक्नॉलॉजी ह्याच्यामध्ये गुंतलेली दिसते. तर ह्या दोन प्रवाहांमध्ये त्यांना गुरु परंपरेकडे, भारतीय गुरु परंपरेकडे कसं आणायचं? गुरुनी बदलायला लागेल, पहिला मुद्दा. त्यांना जर आणायचं असेल तर. दुसरा मुद्दा असा आहे की गुरु अध्यात्म ह्याची सांगड सतत घालून चालणार नाही. त्यामुळे अध्यात्माचा विचार केला तर ते काय करतं, ते माणसाला निसंग बनवतं. सो डिटॅचमेंटचा जो मुद्दा आहे तो सगळ्यात महत्त्वाचा. आणि नथिंगनेसचा मुद्दा. नथिंगनेस म्हणजे काय आहे, तर रिक्तावस्था आहे. आणि डिटॅचमेंटमध्ये काय आहे, तर ती विरक्तावस्था आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की मुलांच्या शैक्षणिक प्रक्रियेमध्ये आम्हाला या दृष्टिकोनातून विचार करायला लागेल. त्यांना आता जे प्रशिक्षण दिलं जात आहे त्या प्रशिक्षणामध्ये आम्ही त्यांना फक्त कसं शिकवतोय, सॉफ्ट स्किल्स शिकवतोय. पण सॉफ्ट स्किलच्या आतमध्ये जाऊन आम्हाला त्यांना काहीतरी शिकवावं लागेल. आणि ते लक्षात यायला पाहिजे. ते शिकवलं जात नाही म्हणून आज अडचण आहे. मी मुलांना सांगतो, माझ्याकडे जे शिकायला येतात किंवा माझ्याकडे जे चर्चा करायला येतात तरुण मुलं, त्यांना मी हाच मुद्दा सांगतो की तुम्ही ॲडजस्ट करायला शिका. त्यामुळे ॲडजस्ट करायचं म्हणजे काय करायचं म्हटलं, ADJEST असं तुमचं स्पेलिंग आहे, माझं स्पेलिंग आहे ADDJEST. ॲडजस्ट करा. जस्ट म्हणजे न्याय काय आहे ते ॲड करा, त्याला ॲडजस्ट म्हणतात. आणि ही भूमिका आमच्या शैक्षणिक प्रक्रियेमध्ये उपलब्ध नाही. आणि सगळ्यात मोठा गोंधळ तो आहे. त्यामुळे मग तुम्हाला ते करण्यासाठी तुम्हाला गुरु लागेल, आध्यात्मिक गुरु लागेल. अध्यात्म म्हणजे काय लगेच विरक्ती होणं असं काही नसतं. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, मी माझे ऐसी आठवण विसरले जयाचे अंतःकरण, पार्था तो संन्यासी जाणं निरंतर. संन्यासी कोण आहे, तर त्यांनी वेश बदलला म्हणून संन्यासी नाही आहे, दूर जाऊन राहतो म्हणून संन्यासी नाही. तर मी माझे याची आठवण अंतःकरणामध्ये जो विसरतो म्हणजे इगोलेस होतो. त्याचा स्वतः आता अलीकडचे सगळे तरुण शिकलेली मुलं घरामध्ये आई वडिलांना काही कळत नाही. पण ही प्रक्रिया वर्षानुवर्ष चालू आहे. प्रत्येक पुढची पिढी मागच्या पिढीला मूर्ख समजते. पण एक छोटं उदाहरण देऊन तुम्हाला सांगतो की जी जास्त शिकलेली पिढी आहे ती जास्त आवाज करते. खरं आहे सर, बरोबर. आता माझी जी गाडी आहे, माझ्या वडिलांची गाडी फियाट होती समजा, अरे तर ती जुनी गाडी होती. मग त्याचे बॉनेट वाजायचं, बूट वाजायचं, काही ना काहीतरी खड्ड्यातून गेली असा आवाज यायचा. आता माझी गाडी वेंटो आहे. माझ्याकडे वेंटो असेल तर ती कमी आवाज करते. खड्डे तेच राहिले आयुष्यामध्ये, ते बदललेले नाहीत.
नाही का. सध्याची राजकीय स्थिती बघता राजकीय नेते काही बदलण्याचं लक्षण दिसत नाही आहे, ते जुनेच आहेत. तसे खड्डे पण जुनेच आहेत रस्त्यावरचे. पण त्यातून वडिलांची गाडी जाताना आवाज करायची आणि माझी गाडी जाते ते कमी आवाज करते. तुम्ही सांगा मला प्रेक्षक हो, का माझी गाडी कमी आवाज करते? त्याचं कारण असं आहे, माय कार इज मोर एज्युकेटेड दॅन माय फादर्स कार. वडिलांच्या गाडीच्या शिक्षणापेक्षा माझ्या गाडीचं शिक्षण जास्त झालं आहे, म्हणून ती कमी आवाज करते. मग जी अक्कल यंत्राला आहे की जास्त शिकल्यानंतर अधिक मॉडर्न झाल्यानंतर कमी आवाज करायची, ती अक्कल माणसाला का नाही? तिथे तो आध्यात्मिक गुरु लागणार आहे आज त्या पोरांना शहाणं करण्यासाठी. नक्कीच. आपण आत्ता जिथे बसलो आहोत ते आदरणीय कराड सरांचं ज्ञान मंदिर. सरांच्या गुरुतत्वाविषयी तुम्हाला काय वाटतं? सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे तो कराड सरांच्या बालपणापासून, म्हणजे प्रतिमेतला जो गुरु आहे त्यांच्या गावचा, रामेश्वर गावचा गोपाळ बाबा, त्याच्याबद्दलची जी श्रद्धा आहे, तिथे जी प्रार्थना आहे, त्या प्रार्थनेमध्येच सज्जनता दडलेली आहे की माझा पहिला नंबर येऊ दे म्हणजे ध्येय आहे. मला कोणाविषयी दुष्ट वाईट विचार नको येऊ दे, अशी प्रार्थना आहे. आता ह्या प्रार्थनेचा जो रचना आहे त्या प्रार्थनेमध्ये तुमच्या लक्षात येईल, मी त्याच्यावरती गाणं पण लिहिलं आहे. प्रथम यावे मी न वाटो दुष्टता कोणाप्रती, मागणे गोपाळ बाबा द्यावी मजला सन्मती. आता द्यावी मजला सन्मती हा तिसरा मुद्दा आहे. तो भारतीय परंपरेचा हिस्सा आहे की मला चांगली बुद्धी दे. आपली परंपरा कधी असं म्हणत नाही की मी एक काम करून आलो आहे ऑलरेडी, तर ते पुण्य आहे की पाप आहे मला माहिती नाही, पण पाप असेल तर मला क्षमा कर, अशी प्रार्थना आपली नाही भारतीयांची. दुसरी प्रार्थना, मी जे काही काम करणार आहे ते चांगलं आहे की वाईट आहे, पण मला यश दे, अशीही प्रार्थना आमच्याकडे नाही. आमची प्रार्थना भारतीयांची कर्म करण्यापूर्वीची मनस्थिती जी आहे, बौद्धिक स्थिती आहे, तिथे आहे, ती आहे मला चांगली बुद्धी दे. आता चांगली बुद्धी दे इथेच मुळामध्ये पुढचं कर्म उत्तम असणार आहे, सत्यसंकल्पाचं असणार आहे, सिद्ध होतं. कराड सरांच्या त्या प्रार्थनेमध्येच ते यश दडलेलं आहे. आणि त्यामुळे अख्ख्या परिवारामध्ये कोणी शिकलेलं नसताना एखादी व्यक्ती अशा ताकदीनं शिकते, बाहेर येते. मग त्यांच्या रामेश्वर गावातून माढा गावातून सोलापुरातून पुण्यात COEPमध्ये कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणेमध्ये तिथे शिकते, इंजिनियर होते, थर्मोडायनॅमिक्समधले एकदम मास्टर होतात तिथे, 20 वर्ष तिथे प्रोफेसर म्हणून नोकरी करतात. आजही जेव्हा त्यांचे जगभरातले शिष्य पुण्यात आले की त्यांना भेटायला येतात, मला असं वाटतं की गुरुतत्व तिथे धडलेलं आहे की ते विश्वनाथ कराड त्या विद्यार्थ्यांना आठवत राहतात. त्याचं फळ जे आहे ते त्यांना नंतर मिळालं. कॉलेजमध्ये असताना शिकत होते फक्त, पण जेव्हा तुम्ही शिकता तेव्हा त्याचं फळ मिळत नाही. शिकणं जेव्हा तुमचं तुम्ही बाहेर जगामध्ये इम्प्लिमेंट करता, प्रत्यक्ष आणता, त्यावेळेला त्याचे रिटर्न्स यायला लागतात. आणि ते आलेले जे त्याचे परिणाम आहेत, त्या परिणामांमधली समृद्धता बघितल्यानंतर ही मुलं येतात कराड सरांकडे, त्यांच्या पाया पडतात. त्यामुळे ही गुरुतत्वाची भूमिका आहे. आणि हे करत असताना कराड सर म्हणतात की हे मी काहीच केलं नाही, मी माझं कर्म केलं, त्याच्या परिणामांमधले मी केलं असं कधीच म्हणू नये असं त्यांचं सांगणं. हां, त्यामुळे कर्मण्यवाधिकार असते मा फलेषु कदाचन, ही जी संकल्पना आहे ती दिसते. एक ते गुरु म्हणून विचार केला तर आज अनेक जण त्यांना आध्यात्मिक दैवी शक्ती प्राप्त झालेली व्यक्ती म्हणून त्यांच्याकडे बघतात. आणि ते आपल्याला अनेक त्यांच्या उपक्रमांमध्ये लक्षात येतं की अरे हे असामान्य होतं, हे विश्वास ठेवण्याजोगं नाही, बिलीव्ह इट ऑर नॉट. त्याचं उदाहरण म्हणजे विश्वातला सगळ्यात करेक्ट तो मोठा जो डोम बांधलेला आहे तो तुम्ही विचार करा. शैक्षणिक संस्थेचा संस्थापक जगातला सगळ्यात मोठा शांतीचा घुमट बांधतो, त्या घुमटाच्या आतमध्ये आणि बाहेर मिळून 54 पुतळे 11 फुटी ब्रॉन्झचे. कोणाकोणाचे तर आतल्या बाजूला जे पुतळे आहेत ते सगळे धार्मिक आणि आध्यात्मिक नेत्यांचे आहेत आणि बाहेरच्या बाजूला आहेत ते सगळे शास्त्रज्ञांचे आहेत. विवेकानंदांचं हे स्वप्न आहे. स्वामी विवेकानंद हे विश्वनाथ कराड सरांचे स्फूर्तीस्थान आहे. विवेकानंदांनी असं जेव्हा म्हटलं की विज्ञान आणि अध्यात्म एकत्र आलं तर जगात शांती लाभेल. आणि वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच आहे, विश्वशांती विद्यापीठच आहे. कारण कराड सरांच्या मनात गेली 40 वर्ष हाच एक ध्यास आहे की विश्वशांतीच्या दिशेनं आपण काय करू शकतो. आणि ते करताना विवेकानंदांचं ते जे स्वप्न होतं की विज्ञान आणि अध्यात्म एकत्र आणण्याचं, ते प्रत्यक्ष सदैव माणसांच्या माध्यमातून नाही पण किमान पुतळ्यांच्या माध्यमातून तरी डोळ्यांना दिसावं अशी सगळी रचना त्यांनी तिथे तयार केलेली आहे. आणि हे त्यांच्या त्या ध्येयाप्रती जाण्याची प्रक्रिया आहे. त्यांच्या प्रयाग काका मोठ्या भगिनीने सांगितलं
की तुला जर इंद्रायणीचं पाणी अशुद्ध वाटत असेल तर तू लाव इथे काय दिवे लावतोस ते म्हणजे शुद्ध कर. पण ते सांगितल्या क्षणाला ध्येय निर्मिती होती. कारण का बहिणीवरची श्रद्धा. तेव्हा ध्येय निर्मिती होण्यासाठी तुम्हाला श्रद्धा असणं आवश्यक आहे आणि मग त्याचं ऐकलं गेलं पाहिजे. मग ते कसं ऐकायचं, ते डिवोट ऐकायचं म्हणजे भक्त होऊन ऐकायचं. वोट म्हणजे मत इंग्लिशमध्ये, वोट नाही अशी स्थिती म्हणजे डिवोशन म्हणजे भक्त. तसं त्यांनी ऐकलं. त्यामुळे त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यातले ही जी गुरुमंडळी आहेत, प्रयागक्का असतील किंवा अशा पद्धतीनं त्यांना थर्मोडायनामिक्स शिकवणारे कोणी सर असतील, त्यातून निर्माण होणं, त्यातून श्रद्धेमुळे ध्येय निर्माण झालं. दुसरा भाग आहे तो आध्यात्मिक गुरु असण्याचा. त्यांना खरं सांगू, मला नेहमी असं वाटतं की ते ज्या कुठच्याही प्रकारचं ॲनालिसिस न करता, मीमांसा न करता, संशय न घेता विश्वास ठेवणं हा कित्येक वेळा नुकसानदायक असू शकतं, पण ते लाभदायक पण आहे. तो स्वभाव जर तो निरामय आहे. आणि त्यामुळे प्रामुख्यानं 2 त्यांच्या बोलण्यामध्ये येणारे माणसं आहेत आणि ती आहेत शेलार मामा आणि दुसरे आहेत कर्वे गुरुजी. त्यामुळे ही दोन्ही माणसं त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यामध्ये आध्यात्मिक या दृष्टिकोनातून आहेत आणि तिथे करार सरांना स्वतःचं मत नव्हतं, त्यामुळे ते डिवोटी आहेत तिथे. त्यामुळे ते स्वतः त्यांचे गुरु म्हणून एक आदर्श निर्माण करतात, शिष्य म्हणून, आणि स्वतः गुरु म्हणून एक आदर्श निर्माण करतायत. जेव्हा आजही इतक्या वर्षानंतर 30-30, 40-40 वर्षानंतर पुण्यात आलेला विद्यार्थी एक वेळ नातेवाईकाकडे जाणार नाही, पण तो सरांना भेटून जातो. हे त्यातलं हे तत्व आहे, गुरुतत्व आहे. सर, तुमचे देखील अनेक शिष्य आहेत, इथे पण आहेत आणि विदेशात पण आहेत. पण तुमची गुरु शिष्य परंपरा ही एका वेगळ्या आगळ्या गुरुकुलाची आहे, तर त्याविषयी काय सांगा? नाही, माझं गुरुकुल जे आहे ते योगाने तयार झालं. योगाने नाही, योगाने तयार झालं. त्यामुळे ETVवरची माझी प्रवचनं बघून जे श्रोते होते, प्रेक्षक होते, TV वरती मला बघणारे, ते परस्परच ते गुरु मानायला. आता ही जाणीव मला पाहिजे की तिथे मी बसलोय, टिळा लावलाय, गळ्यात हार घातलेले आहेत, पाठीमागे ओम. तो सेट जो आहे ना, तो सेट माणसाला आकर्षित करतो. मखर जे आहे देवाचं, ते आतल्या मूर्तीला देव करतं. आतली मूर्ती नाही मखराला मोठं करते, मखर त्या देवाला मोठं करतं. तसं झाल्यामुळे गुरु मानायला लागले. मग ते कोणी बघितलं तर बुवाच्या पाया पडतात, तसं रस्त्यात पाया पडायला लागले. मग त्याच्यावरती घरी चर्चा झाली की काय करायचं, की हे असं तर व्हायला लागलं, तर मी नको असं करायचं की नाही करायचं पाया पडताना. तर मग मी थोडी चर्चा घरामध्ये, शैक्षणिक चर्चा झाली. मग आम्ही काय केलं गुरुकुलामध्ये, पहिला मुद्दा की मी संपर्क करायचा नाही शिष्यांशी. त्यांनी केला तरच मी उत्तर देण्यासाठी यायचं. दुसरा मुद्दा, दक्षिणा घ्यायची नाही त्यांच्याकडे. गुरुपौर्णिमेला काय दक्षिणा देतील ती स्वतःजवळ ठेवायची नाही, ती सामाजिक कार्यासाठी वापरायची, तीही ऐच्छिक. तिसरा मुद्दा, माझ्या शिष्य मिळून काहीतरी मी उद्योग करतोय असा संप्रदाय करायचा नाही, त्याचा कल्ट करायचा नाही, 1 on 1 ठेवायचं. एकाला एक त्याचं ज्ञान दिलं की संपलं गुरुकुल त्या ठिकाणी. दुसरा शिष्य आणि मी तिथे गुरुकुल संपलं. तिसरा मुद्दा त्यामध्ये असा येतो की कुठल्याही प्रकारचे रिच्युअल्स नाहीत की तुम्ही संजय उपाध्यायांच्या गुरुकुलात आलात म्हणून सकाळी 5 वाजता उठून तुम्ही हे स्तोत्र म्हणा, ते स्तोत्र म्हणा, असं काही मी करायला सांगत नाही. मी सायकॉलॉजिकल ब्लॅकमेलिंग करत नाही. नमस्कार कसा करायचा मला हे त्यांच्यावरती सोडून देतो. दीक्षा म्हणायची त्याला, पण त्याला मी इंग्लिशमध्ये MOUs म्हणतो, मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग. ते एकदा फक्त गुरुकुलातला नमस्कार करायचा पायावर डोकं ठेवून आणि कबूल करायचं की आजपासून मी तुम्हाला गुरु मानतोय किंवा मानते. ते झाल्यानंतर पुढचा नमस्कार तुम्ही असा केलं तरी मला चालतो, असं तो कधी वाकून करायला पाहिजे अशी पण अट नाही. इतकं ते मुक्त गुरुकुलाची रचना आहे आणि त्यामुळे अनेक उच्च शिक्षित लोकांना सुद्धा ते आवडतं. कारण विधींमध्ये बांधलेली प्रक्रिया नाही की आम्ही ह्या संप्रदायाचे आहोत, आम्ही ह्याचे आहोत, असं आहे, हा असंच करायला पाहिजे अशी काही माझ्याकडे अट नाही. आणि शेवटचा मुद्दा असा की समजा 1 वर्षभर ज्यांनी माझ्याकडनं दीक्षा घेतली त्यांनी 1 वर्षभर मला संपर्कच केला नाही, बरोबर आहे, तर याचा अर्थ मी यशस्वी गुरु म्हणून. मी त्याचे संपर्क करणारच नाही आहे. त्यांनी नाही केला याचा अर्थ त्याला गुरुची गरज नाही, आणि त्याला गुरुची गरज नाही ही स्थिती येण्यासाठी गुरु करायचा आहे. आलं लक्षात तुझ्या? मी काय तर मी स्वतंत्र व्हायला पाहिजे. मला कसं आहे ते स्वतंत्र ते तर एकदा तो स्वतंत्र झाला तर गरज नाही. मग त्यांनी आता हे जे सरांना भेटायला येतात, कराड सरांना,
ते काय दररोज भेटायला येतात काय? नाही. नाही. आता शिकागोमधला विद्यार्थी दररोज कशाला येईल, पण तो जेव्हा डिसेंबरमध्ये भारतात येतो त्याला तो आवर्जून येऊन भेटतो. हे स्मरणाची भेट आहे, ही ज्ञानार्जनासाठीची भेट नाही आहे. त्यामुळे माझ्या गुरुकुलामध्ये असं मोकळं वातावरण आहे. त्यामुळे तिथे कुठल्याही प्रकारचं बंधन नाही. तुम्ही संपर्क केला तर मी आहे, तुम्ही नाही केलात तर मी नाही आहे. तुम्हाला नाही संजय उपाध्याय नाही आवडला गुरु म्हणून, पाणी पिओ छान के गुरु करो जान के असं म्हटलेलं आहे. तर तुम्हाला नाही आवडला गुरु तर तुम्ही संपर्क करू नका माझ्याशी. मी नाहीच चौकशी करणार आहे तुम्ही आहात की नाही. सो तुमचं असणं माझ्याकडे शिष्य म्हणून ही माझी गरज नाही, आणि तुम्हाला मी गुरु म्हणून असणं ही तुमची गरज होणार नाही, असं ज्ञान देण्याची प्रक्रिया या गुरुकुलात चालते. नक्कीच. मुलाखतीच्या शेवटी मी तुम्हाला असं विचारते की तुमच्या असंख्य आठवणी असतील ह्या क्षेत्रातल्या किंवा या परंपरेतल्या, तरी एखादी आठवण जी लक्षात राहिली आहे अशी? नाही, आता अनेक तू म्हणतोस तशा अनेक आठवणी आहेत, परंतु आता गुरुचं ऐकायचं असं म्हटल्यानंतर एक शिष्य आहे आणि नामांकित गायिका आहे, आणि त्यांचे त्या हिंदी सिनेमाच्या गाण्यांचे भरपूर कार्यक्रम चालायचे आणि भरपूर हाऊसफुल जायचे. पण जेव्हा ती गुरुकुलामध्ये आली तेव्हा मी म्हटलं तुझं गाणं कुठं आहे असं तिला विचारलं. म्हणजे काय म्हटलं, आधी गायलेली गाणी तू परत झेरॉक्स कॉपी करतेस, गातेस चांगली, पण तुझं गाणं कुठं आहे? हे तुझी गाणी नाहीत नाही, मग काय करतं? म्हटलं आता बघा हाऊसफुल जाणारा शो आहे आणि गुरु म्हणतो तो कार्यक्रम बंद करतो आणि स्वतंत्र गाण्यांची तयारी करू आपण. इथे तो ऐकणं, तसं ऐकलं आणि तो कार्यक्रम बंद. सगळ्यांनी तसं पाहायला गेलं तर व्यावहारिकदृष्ट्या खुळेपणा होता तो, हाऊसफुल जाणारा कार्यक्रम सोडून देणं. पण हा मुद्दा पटणं की तुझं गाणं कुठं आहे ते जास्त महत्त्वाचं आहे. शेवटी पौरसची जी कथा आहे किंवा छत्रपती महाराजांची, शिवाजी महाराजांची कथा आहे, तोच मुद्दा आहे. मी किती मोठा राजा आहे महत्त्वाचा नाही, मी राजा आहे हे महत्त्वाचं असेल तर मला दुसरा राजा जशी वागणूक देईल तशीच द्या. पौरसचं उत्तर हेच आहे सिकंदरला की एक राजा दुसऱ्या राजाला कसं वागवेल तसं मला वागव, असं पौरसाने सांगितलं. ती भूमिकाच आहे. त्यात सिकंदर तर खूपच मोठा होता. त्यामुळे मी शिष्याचं तारा असणं आणि ग्रह असणं यात फरक आहे. ग्रह नेहमी परप्रकाशी असतो. त्यामुळे मला असं वाटतं की ही एक आठवण मोठी चिरंजीव आठवण आहे. तसं पाहायला गेलं की कोणीतरी व्यावहारिकदृष्ट्या अत्यंत नफ्यात असणारी गोष्ट गुरूंनी सांगितलं म्हणून थांबवतो, आणि आता इतक्या वर्षांचं त्याचं फळ आहे, त्याचं फळ नाही असं भाग नाही, पण स्वतंत्र अस्तित्वाचा मुद्दा आहे. तर ते सगळ्यात महत्त्वाचं की माझं काय. मी गुरुकडनं शिकलो बरोबर आहे, पण माझं काय. हां, म्हणून गुरुची नक्कल करणं, म्हणून नकला हा जो शब्द आहे ना, त्यात न कला म्हणजे कला नाही, न कलामध्ये कला नाही, इमिटेशन आहे. तिथे तुम्ही म्हणाल तिथे कसब आहे, पण तिथे सब नाही असं आहे. त्यामुळे एक, आणि दुसरी गोष्ट मी म्हणतो असं की मी फार त्यावरती चिंतन करत नाही. आपण आजच्या या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने चर्चा करत आहोत माझ्या गुरुकुलाची. हा काही जाहिरातीचा मुद्दा नाही की माझं गुरुकुल असं आहे. तुम्ही प्रश्न विचारल्यामुळे मी तुम्हाला उत्तर दिलं की मला असं वाटतं की असं गुरुकुल असावं की जिथे शिष्य मुक्त असला पाहिजे. शिष्याला गुरुचं भय नाही वाटतं का की मी हे केलं तर चालेल का, ते केलं तर चालेल का, असं नाही. गुरुनी सांगायचं हे कर किंवा करू नको, पण त्यांनी प्रश्न विचारला तरच सांगायचं. आणि ही प्रक्रिया जी आहे ती महत्त्वाची. गुरुपौर्णिमेच्या दिवशी आता महर्षी व्यासांनी जिथे ज्यांच्या नावाने आहे पौर्णिमा त्या ह्याच्यावरती येऊन आपण संपवू की व्यासांना जेव्हा हे सगळं पुराण, उपनिषद, महाभारत सांगायचं होतं तेव्हा त्यांनी ब्रह्मदेवाला विचारलं की मला कोणीतरी माणूस हवा आहे, लेखनिक. ब्रह्मदेवाने गणपतीला पाचारण केलं आहे. मग गणपतीला असं वाटत होतं की मी इतका ज्ञानी आहे की यांनी मला काहीतरी सांगावं आणि मी लिहून घ्यावं, डिक्टेट करावं. मग गणपतीने अट घातली व्यासांना की तुम्ही न थांबता सांगा, कारण मी डावीकडून उजवीकडे येतो आणि तिथूनच उलटा लिहितो. मी तिकडचं उजवीकडची लेखणी डावीकडे आणून पुन्हा दुसरं वाक्य लिहित नाही. मी असा गेलो की असा परत येतो. तेव्हा तुम्ही न थांबता सांगा जे काय सांगायचं ते. आणि महर्षी व्यास म्हणाले की ठीक आहे, पण मी ते सांगतो ते समजून लिही. मला असं वाटतं हे समजून लिहीमध्ये तो वेळ असणार आहे, त्या ठिकाणी कालावधी असणार आहे. त्यामुळे गुरुपौर्णिमेच्या दृष्टिकोनातून विचार केला तर महर्षी व्यास आणि गणपती यांच्या नात्याचाही विचार केला तर आज आपण जग छोटं होत चाललं आहे. जग छोटं होत चाललं आहे, लहान होत चाललं आहे.
बसल्या जागेवर तुम्हाला कोणतीही माहिती मिळते. त्यात कृत्रिम बुद्धिमत्ता हा आणखीन एक महत्त्वाचा भाग सध्या आलेला आहे. मला असं वाटतं की कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर मानवाच्या हितासाठी व्हायला पाहिजे. मानवाचं नुकसान त्यातून होता कामा नये. त्यामुळे मी परत कुठे वाटलं की कृत्रिम बुद्धिमत्ता आणि नैसर्गिक मूर्खपणा असं एकत्र चालू आहे. तर तो नैसर्गिक मूर्खपणा कमी व्हायला पाहिजे कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे. पण शेवटी माणूस हे तत्व त्यातलं महत्त्वाचं आहे. आणि जिथे माणूस आहे तिथे शिष्य असणार आहे, जन्मजातच असणार आहे तो आईपासून. आणि मग तो शिष्य आहे म्हणजे गुरु अस्तित्वात आहे. तर मला वाटतं की हळूहळू सारं जग या गुरुसंकल्पनेखाली येईल. सर्व वाचनकरांनी गुरुविषयी जे जे अनादारानं उल्लेख करतात, साहित्य निर्माण करतात, गुरुवरती विनोद करतात. अत्यंत ज्ञानी प्राध्यापकांनी माझ्या प्रश्नाला प्रश्न विचारला होता बाहेरच्या माणसांनी दूरदर्शनवरती की गुरु आणि सद्गुरू यातला फरक काय. तर त्यांनी विनोदी उत्तरच द्यायचा प्रयत्न केला होता, पण त्यांनी मूल्य कमी होतं. गुरु म्हणजे शहाणा आणि सद्गुरू म्हणजे दीड शहाणा, हे त्यांचं जे उत्तर होतं ते चुकीचं आहे. भारतामध्ये या पद्धतीनं अवमूल्यन होत राहतं. ब्रिटिशांनी केलंच, पण आमचीच माणसं जेव्हा भारतीय परंपरेचं अवमूल्यन करतात, काही विचित्र मनामध्ये पूर्वापार आलेली शत्रुत्व किंवा पूर्वापार आलेलं वैमनस्य, पूर्वापार आलेले गैरसमज एक पूर्वग्रह करून घेतलेला आहे. त्यातून भारतीय परंपरेचं नुकसान होतं किती वेळा. त्यामुळे तुम्ही माझी मुलाखत घेतली तर आज या ठिकाणी व्यासपौर्णिमेच्या निमित्तानं त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. विश्वशांती दर्शन चॅनलचे मनपूर्वक आभार. त्यांनी जरूर हा चॅनल बघावा, सबस्क्राईब करावा आणि त्याचा प्रचार करावा. गुरुतत्वाचं सजीव रूप म्हणजे विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड सरांच्या या ज्ञानमंदिरात आज आपण गुरुतत्व इतक्या सहज सोप्या पद्धतीनं समजावून सांगितलं. गुरुतत्व उलगडून सांगणारा हा भाग नक्कीच प्रेक्षकांना पण आवडला असेल. नवीन विषयासह आपण पुन्हा भेटूयातच. आज तुम्ही इतकी सुंदर माहिती सांगितली त्याच्याबद्दल गुरुजी तुमचे मनापासून आभार. नमस्कार. काय मी पामर जाणे अर्थभेद वदवी गोविंद त्याची वदे, आपुल्या बळे नाही मी बोलतो सखा कृपावंत वाचा त्याची. ह्या जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचाच विचार मनात घेऊन मी या ठिकाणी थांबतो. नमस्कार. नमस्कार.